नमस्कार, स्वागत आहे तुमचं दिशाच रेसिपीमध्ये। आज आपण बघणार आहोत उकडीचे मोदक। त्यासाठी आपल्याला पिठी तयार करून घ्यायची आहे। त्यासाठी मी आंबेमोहोर तांदूळ वापरलेला आहे। तांदूळ हा 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आणि 5 ते 10 मिनिटे निथळत गाळणीमध्ये राहू द्यायचा। आता आपण तांदूळ हा छान कॉटनच्या कापडावर सुकायला ठेवून द्यायचा आहे। तांदूळ छान सुकवून घ्यायचा, नंतर त्यामध्ये सपाट वाटी साबुदाणा टाकायचा आहे आणि त्याची पिठी तयार करून घ्यायची। आता आपण मोदकाचं सारण करून घ्यायचं आहे। त्यासाठी कढई तापली की त्यामध्ये तूप टाकायचं। तूप थोडं कोमट झालं की त्यामध्ये खसखस आणि बारीक केलेले काजू बदाम टाकून घ्यायचे। त्याला छान परतवून घ्यायचं आहे आणि नंतर खोवलेलं खोबरं, ओलं खोबरं घेऊन घ्यायचं आहे आणि गूळ टाकून घ्यायचं आहे। गूळसुद्धा हा छान बारीक चिरून घ्यायचा आणि छान मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये वेलची आणि जायफळची पूड टाकून घ्यायची। त्याला छान मिक्स करून घ्यायचं। आता तांदूळाची उकळ काढून घ्यायची। त्यासाठी आपल्याला अर्धा कप पाणी आणि अर्धा कप दूध घ्यायचे। तुम्हाला फक्त पाणी घ्यायचं असलं तरीसुद्धा चालेल आणि दूध घ्यायचं असलं तरीसुद्धा चालेल। आता हे छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अर्धा चम्मच तूप टाकून घ्यायचे, अर्धा चम्मचही कमी मीठ टाकून घ्यायचे आणि अर्धा चम्मच साखर टाकून घ्यायची। याला छान उकळी आली की यामध्ये थोडं थोडं करूनच आपल्याला तांदळाचं पीठ हे टाकायचं आहे। त्याला छान मिक्स करायचं आणि बाकीचं पीठसुद्धा त्यामध्ये टाकून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आणि छान त्याला वाफ बसू द्यायची आहे। त्यावर झाकण ठेवून द्यायचं आणि वाफ बसू द्यायची। वाफ आता छान बसलेली आहे। आता हे पीठ आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्याला ग्लासच्या साहाय्याने छान रगडून घ्यायचं आहे। आता हे थोडं कोमट झालेलं आहे। आता आपण हाताने थोडं कोमट पाणी घ्यायचं आणि हाताने कोमट पाणी लावायचं। गरज असेल तरच लावायचं आहे आणि असा गोळा करून घ्यायचं आहे। आता आपल्याला झटपट मोदक करायचे। त्यासाठी साच्याला छान तूप लावून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये उकडचा छान छोटासा गोळा घ्यायचा आणि तो छान दाबून घ्यायचा आहे त्यामध्ये आणि तयार केलेलं सारणसुद्धा त्यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि नंतर वरतून आपल्याला हे पीठ लावून घ्यायचे। पूर्ण मोदक असं बंद करून घ्यायचं आहे। छानपैकी आपले मोदक तयार झालेले आहे। पारी न करता, कड्या न पाडता मोदक तयार झालेले आहे। आता छान केसर लावून घ्यायची। केसर भिजत वगैरे टाकायची गरज नाही, कारण वाफेनेच कलर छान येतो। आता मोदक आपण वाफून घ्यायचे। त्यासाठी प्लेटमध्ये केळीचं पान ठेवायचं, हळदीचं पान असेल तरीसुद्धा चालेल। आता 10 ते 12 मिनटं वाफ छान बसलेली आहे। मोदक तयार झालेले आहे। तुम्ही बघू शकतात मोदक छान फुललेले सुद्धा आहे। आता यावर साजूक तूप टाकायचं आणि मोदक तयार झालेले आहे। कशी वाटली तुम्हाला माझे उकडीचे मोदक रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।